अर्ज दाखल करण्यासाठी माझा अर्ज आणि अमोल कीर्तीकरांचा अर्ज दाखल करण्यासाठी ते उपस्थित होते। ह्याच्यानेच आपल्याला निर्देश मिळतो की लोकांमध्ये किती राग आहे या सरकारच्या बद्दल। भाजपाने जे 10 वर्षात एकही काम न करता जे पाप केलेलं आहे त्याचं ते प्रतीक आहे। प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरलेला आणि तो राग व्यक्त करत आहे। आणि खास करून मी उत्तर मुंबईत सांगेन, त्यांनी एक हायफाय नेत्याला इथे उतरवलेला आहे, जो दिल्लीमध्ये 10 वर्ष केंद्रीय मंत्री होते, कधी त्यांचा जनसामान्यात त्याचा काहीच लोकांशी कनेक्ट नाही, अशा नेत्याला इथे उमेदवारी दिलेली आहे। आणि मी एक स्थानिक नेता, भूमिपुत्र असल्याकारणाने लोकांशी कनेक्ट आहे, 24/7 लोकांच्या मध्ये असतो, लोकांची कामं केलेली आहे, गल्ली गल्लीमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत। त्यामुळे हा जो लढा आहे आयात केलेला उमेदवार आणि स्थानिक उमेदवार या दरम्यान आहे। थँक्यू भूषण भाई हिंदीत आहे ना, मराठी असलम भाई आता यांचा मराठीत झाला, हिंदीत विचारून घ्या, नंतर विचारायचा विचार। ये आपका सही है, मोदी जी के करीबी है और एक आयात को किया हुआ हाईफाई नेता है। लोगों के बीच का उसको कुछ पता नहीं, गरीबों के आंसू के बारे में उनको कुछ पता नहीं है। उन्होंने रास्ते पे उतर के कभी काम नहीं किया है, लोगों के प्रश्न के बारे में उनको पता नहीं, उत्तर मुंबई के क्या प्रश्न है उसकी उनकी जानकारी नहीं है। ऐसे नेता को यहाँ उतारा है। और हमारे कांग्रेस पार्टी ने मुझे, ये कांग्रेस का सिपाही जो 32 साल से लोगों की सेवा करता है, वही गली में घूमता है, वही गली में काम करता है, लोगों से कनेक्ट है, ऐसे मुझे कांग्रेस पक्ष ने आज वहाँ पे मौका दिया है। और स्थानिक भूमिपुत्र और एक आयात किया हुआ उम्मीदवार, इसके बीच में लड़ाई है और लोगों को अच्छी तरह पता है किसको चुन के देना है। काँग्रेसची नाराजी करते देशची जनता, भारतीय जनता पार्टी जी आहे त्याच्यावरती नाराज आहे। तुम्ही आज बघा मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीने जेवढे त्यांचे खासदार होते सगळ्यांची तिकीट का कापली, पण लोक नाराज आहेत, त्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही, त्यांना उमेदवार भेटत नाही। आज उमेदवार पण कुठून पार्सलवर वायफाय हायफाय असे सगळे कॅन्डिडेट दिलेले आहेत। उत्तर मुंबईमध्ये जे कॅन्डिडेट ते कुठनं आलेले आहे, बँड्रा वर्षाताईचे समोर दिले आहेत ते कुठनं आलेलं आहे, हे तुम्ही बघा ना। म्हणजे काय कळत नाही का लोकांना? कळू लागलं तर प्रेसला का कळत नाही की अशी परिस्थिती त्यांच्या का आली की त्यांचे स्वतःचे आमदार जे आहेत ते खासदार लढायला तयार नाही, जे खासदार होते त्यांची तिकीट कापली गेली। म्हणजे देशाला मुंबईवरून मेसेज क्लिअर गेलेला आहे की सत्ता बदल दिल्लीत होणार। थँक्यू। संपूर्ण घोसाळकर साहेब त्या पूर्ण सेना, पूर्ण शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, पूर्ण काँग्रेस, आणि तुम्ही एक मी प्रेसला विशेष करून सांगू इच्छितो, हे आहेत का ते आहेत का ते नेता दिसलेत का, ते प्रेसच्या समोर आम्हाला नुमाइश करायची गरज नाही। लढा जे आहे ते 2 इश्यूवरती आहे, एक संविधान वाचवण्याकरता आणि एक संविधान म्हणजे चेंज ज्यांना करायचं, बदलायचं आहे। ही आज गोष्ट लोकांसमोर आली। आज मुंबईत किंवा देशात कुठली तरी प्रोग्रेसवरती चर्चा होत आहे का? हे नाही, तो नाराज, हे नाराज, जनता नाराज आहे आणि जनता यांना सबक देणार। ठीक आहे।